गुप्त नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आदिमाया आदिशक्तीचे महाविद्यास्वरूप श्री माता भुवनेश्वरी यांची उपासना केल्या जाते. भुवनेश्वरी याचा अर्थ आहे भुवन म्हणजे हे विश्व आणि ईश्वरी म्हणजे ह्या पूर्ण विश्वाची ही अधिष्ठात्री देवी. या देवीचे स्वरूप असे आहे की ती कमळाच्या आसनावर विराजमान आहे. तिच्या हातामध्ये तिने आयुध घेतलेले आहेत. पाश आहे, अंकुश आहे. तिच्या हाताची जी मुद्रा आहे ती वरद आहे आणि अभय मुद्रा आहे. ह्या देवीच्या उपासनेने भक्तामध्ये प्रेम, करुणा, संरक्षण, समृद्धी, मातृत्व हे जागृत होण्यासाठी मदत होते. अनाहत चक्र ज्याचा संबंध आहे वायुतत्वाशी, वायुतत्व संतुलित होऊन प्रेम आणि करुणेचा सागर असलेले हृदय चक्र हे अधिकाधिक सक्षम व्हायला लागते. अनाहत चक्र संतुलित झाल्यावर आपल्या स्वतःवर आणि इतरांवर पण आपले प्रेम वाढते. क्षमा, दया, करुणा जागृत होते. नाते संबंध अधिक सुसंवादित होतात. मनामध्ये असलेला राग, दुःख, लोभ, मत्सर कमी होण्यासाठी मदत होते. ह्या देवीची उपासना करण्यासाठी ह्या देवीला हिरव्या किंवा गुलाबी रंगाची फुले अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर या देवीला गोड असा नैवेद्य दाखवायचा आहे. शांतपणे दीप प्रज्वलित करून ह्या देवीचे ध्यान करायचे आहे. या देवीचा मंत्र असा आहे, ओम ह्रीं भुवनेश्वरी नमः. रेकी साधकांनी रेकीची प्रार्थना म्हणून पाण्यावर रेकीची सगळी चिन्ह काढून मग रेकी घ्यायची आहे आणि ह्या देवीची उपासना करायची आहे. सहजासनमध्ये बसायचं आहे. ध्यान करताना हिरव्या प्रकाशाने हृदय चक्र म्हणजे अनाहत चक्र इथे दिव्य असा हिरवा प्रकाश पसरत आहे अशी कल्पना करा. जणू काही साक्षात माता भुवनेश्वरीची करुणामय कृपा आपल्या हृदयामध्ये भरत आहे अशी कल्पना करायची आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवा. श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे. श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलेले पाहिजे. दोन्ही हात आपले अनाहत चक्रावर म्हणजे हृदयावर छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. आज्ञाचक्र जे 2 भुवयांच्या मध्ये आहे तिथून आपल्या कल्पनेमधून पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे. शिवशक्तीचे आपण साधक आहोत. शिवशक्तीला डोकं टेकून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हिरव्या प्रकाशाचे 12 पाकळ्या असलेले सुंदर असे कमळ आपल्या हृदयामध्ये फुलत आहे अशी कल्पना करा. त्या कमळाच्या मध्यभागी माता भुवनेश्वरी विराजमान आहेत. त्यांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या प्रेम, करुणा आणि आशीर्वादाचा प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. या प्रकाशाद्वारे जुन्या वेदना, राग आणि भीती दूर होऊन प्रेम, शांतता, आनंदाने आपले हृदय भरत आहे. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर घेऊन या. आता आपल्या हृदयाला म्हणायचे की माझे हृदय हे प्रेमाने, करुणेने भरलेले आहे. मी स्वतःला आणि सर्वांना प्रेमाने स्वीकारत आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. मी सहजपणे क्षमा करते आणि मुक्त होत आहे. माझ्या जीवनात प्रेम, शांतता आणि समृद्धीचा अखंड प्रवाह आहे. माता भुवनेश्वरींची दिव्य कृपा माझ्यावर सदैव आहे.
खूप आभार मानायचे माता भुवनेश्वरीचे. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि श्वास सोडत मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्याच्यानंतर बीजमंत्र म्हणा. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. ओम यम यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम. या चक्राचा संबंध आहे शुक्र ग्रहाशी. शुक्र ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम शुम शुक्राय नमो नमः. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही भुवयांच्या म्हणजेच दोन्ही डोळ्यांवर ठेवा. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, जे पवित्र आत्म्याचे स्थान आहे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. गुरूंचे स्थान असलेले हे चक्र, ज्याचा संबंध आहे शनी ग्रहाशी आणि गुरुग्रहाशी, खूप आभार मानायचे आपल्या गुरूंचे, सगळ्या रेकी गुरूंचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. खूप आभार आपल्या गुरूंचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. ओम शं शनीश्चराय नमो नमः. ओम ब्रोम बृहस्पते नमो नमः. खूप आभार माता भुवनेश्वरींचे. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. ओम यम. बीजमंत्रांद्वारे जे आपल्या हातातनं ऊर्जा वाहतीये, त्या ऊर्जेकडे पूर्ण लक्ष घेऊन या. आज्ञाचक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर घ्यायचे आहेत. आपल्या बंद डोळ्यांमधून ह्या ठिकाणी दिव्य असा हिरवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. या दिव्य हिरव्या प्रकाशात सहस्त्र पाकळ्यांचे कमळ बघण्याचा प्रयत्न करा. सगळ्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे इथल्या सूक्ष्म अवयवांचे. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. ओम यम आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे, ज्याद्वारे आपण चांगल्याच गोष्टी ऐकत आहोत, चांगले स्तोत्र ऐकत आहोत, चांगले मंत्र ऐकत आहोत. खूप आभार चांगल्या श्रवणशक्तीचे. बीजमंत्रांद्वारे ओम यम सहस्त्रहार चक्राचा संबंध चंद्रग्रहाशी, गुरुग्रहाशी, राहू ग्रह आणि केतू ग्रहांशी. त्यांचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. ओम ब्रोम बृहस्पते नमो नमः. ओम रम राहवे नमः. ओम केम केतवे नमः. खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा, म्हणजे कंठाच्या मध्यस्थानी. विशुद्ध चक्राद्वारे आपल्या बोलण्यामध्ये स्पष्टता आलेली आहे. विशुद्ध चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आपण अखंडितपणे नामस्मरण करत आहोत. खूप आभार आपल्या विशुद्ध चक्राचे.
बीजमंत्रांद्वारे ओम यम माता भुवनेश्वरींचे खूप आभार. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. त्याचबरोबर या चक्राचा संबंध बुधग्रहाशी. बुधग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमः. सावकाश आता आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. या चक्राचा संबंध अग्नितत्वाशी. अग्नितत्व स्वरूपामधील सूर्यनारायणांना बघायचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. खूप आभार मानायचे माता भुवनेश्वरींचे. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. खूप आभार या करुणाच्या देवतेचे. ओम श्री आदित्य सूर्यनारायणाय नमो नमः. ओम यम माता भुवनेश्वरींच्या आशीर्वादाने शरीरातले वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार, खूप आभार माता भुवनेश्वरींचे. दिव्य असा हिरवा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटाखाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. या चक्राचा संबंध जलतत्वाशी. सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा या सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहे. माता भुवनेश्वरी जी या विश्वाची जननी आहे, जिच्याद्वारे उत्पत्ती झालेली आहे, या सुंदर निसर्गाची, या नद्यांची खूप आभार. या पवित्र नद्यांचे, माता भुवनेश्वरींचे. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. खूप आभार, खूप आभार. शरीरातले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे. या चक्राचा संबंध चंद्रग्रहाशी. चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम सोम सोमाय नमः. चंद्रासारखी शीतलता आपल्या पूर्ण शरीराला मिळत आहे, ज्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे. वैश्विक शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे ओम वम यम रम हम लम. शरीरातली पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार सगळ्या नातेवाईकांचे. प्रेम आणि करुणा याचा संबंध आहे माता भुवनेश्वरीशी. माता भुवनेश्वरींचे आपल्याला साक्षात आशीर्वाद मिळत आहेत. आपले नाते संबंध एकदम दृढ झालेले आहेत. खूप आभार प्रत्येक नात्याचे. माता भुवनेश्वरींचे खूप आभार. दिव्य असा हिरवा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे. वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात पाठीच्या मागच्या बाजूने मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे.
ज्या ठिकाणी आहे आपले शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, मूलाधार चक्र, इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याला आपण आत्ता ऊर्जा देत आहोत, पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर ह्या चक्राचा संबंध आहे शरीरातल्या अस्थिधातूशी आणि मंगळ ग्रहाशी. यांचे खूप आभार मानायचे. या पृथ्वीचे मातेचे खूप आभार, मंगळ ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम अंगारकाय नमो नमः. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. खूप आभार, खूप आभार. शरीरातले पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. ओम यम हम रम वम लं खूप आभार, खूप आभार. शरीरातले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. रोज सातत्याने आपण प्रत्येक अवयवाला ऊर्जा देत आहोत. आपले 7ही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. 7ही चक्रांमध्ये भरभरून चैतन्यरूपी ऊर्जा वाहत आहे. जणू साक्षात माता भुवनेश्वरींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपण पूर्णपणे प्रेम, करुणा, चांगल्या भावनांनी आपण चांगल्या भावनांशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. आपल्या स्वतःचे या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार मानायचे. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे. माता भुवनेश्वरींचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर ओम काढा. बीजमंत्र काढा. लम वम रम यम हम. मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. आपले हृदय प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहे. आपण आपल्या स्वतःला जसं आहोत तसं आपण स्वीकारलेले आहे. या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. आपण सहजपणे क्षमा करत आहोत आणि एका कर्मामधनं आपण मुक्त होत आहोत. आपल्या जीवनामध्ये प्रेम, शांतता, समृद्धीचा अखंड प्रवाह आहे. जणू माता भुवनेश्वरींची दिव्य कृपा आपल्यावर आहे. खूप आभार, खूप आभार माता भुवनेश्वरींचे. ओम ह्रीं भुवनेश्वरे नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.